चालत होता असं म्हटलेलं आहे. कोणाबरोबर? देवाबरोबर तो चालत होता. आणि त्यामुळं त्याचं लक्ष जरी जगामध्ये तो होता, पण जगाकडे त्याचं लक्ष होतं का? अनेक त्याचे जे मुलं होते, सुना होत्या, त्याची बायको होती, पत्नी होती, आणि कदाचित त्यांना अशा खूप अडचणी आल्या असतील. त्यांना लोक बोलत असतील, बोलत होते ना लोक त्याला, कारण त्या देवबापाने त्याच्यावर एक जिम्मेदारी दिली होती, एक कामगिरी दिली होती की काय बनव, एक तारू बनव. आणि तारू बनवून त्या तारूमध्ये पशु पक्षी प्राणी आणि तुमचे परिवार हे त्यामध्ये जा, आहे का नाही? कारण देवाला या संपूर्ण पृथ्वीचा काय करायचा होता? नाश करायचा होता. आणि सर्वांचा नाश करण्यासाठी मग देवाने तारू बनवायला सांगितलं. आणि त्या परिवार, त्यांचं कुटुंब आणि पशु पक्षी प्राणी जे त्याला सांगितले होते ते सर्व त्याच्यामध्ये आले. परंतु आणि मग नाश झाल्यानंतर नोहा, त्याचे मुलं, हे 8 लोक, किती लोक? 8 लोक वाचले गेले. मग तुम्ही विचार करा, अशा परिस्थितीमध्ये जर तुमचा परिवार आहे, माझा परिवार आहे, आणि जगामध्ये एकही व्यक्ती तुमच्या शेजारी नाही, पाजारी नाही, कामधंद्याला नाही, काय नाही, मग तुम्ही काय करणार? तुम्ही आणि मी काय करणार? विचार करा. काय करणार तुम्ही आणि मी? काय करणार? आमच्या बरोबर आमचे राहणारे सहकारी नाहीत, आमचे बोलणारे सर्व प्राणी, पशु पक्षी सगळे नाहीसे झाले. जमीन, शेती करावं म्हणलं तर शेती नाही, ती वाहून गेली, माती. पाणी सगळीकडे पाहिलं तर पाणीच पाणी. मग अशा परिस्थितीमध्ये नोहा घाबरला का? का घाबरला नाही? उत्पत्तीचा पुस्तक याचा 8वा अध्याय 20वा वचन, एकच वचन की नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि त्याने सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी ह्यातले काही घेऊन त्या वेदीवर त्याचे होमार्पण केले. पहिली गोष्ट काय केली? जहाजातून, तारोतून बाहेर आल्यानंतर पहिली गोष्ट नोहाने, तुम्हाला माहिती असू द्या, मला माहिती असू द्या, नोहाने पहिली गोष्ट काय केली? तर वेदी बांधली. काय बांधली? त्याने विचार केला का हा माझ्या शेजारी कोण आहे, माझं घर आहे त्या ठिकाणी नाही? त्या ठिकाणी काय त्याने विचार केला? फक्त त्याने एकच विचार केला, देवासाठी त्याने वेदी बांधली. काय बांधली? देवासाठी. आणि देवासाठी वेदी बांधणं, वेदी म्हणजे काय? देवाशी समरूप होण्यासाठी असलेली जागा, त्याला वेदी बांधतात. किंवा आता आपल्याकडे काय सध्या संभाषण करण्यासाठी थांबलं किंवा टेकलं, आहे का नाही, उंच ठिकाण. आणि त्या उंच ठिकाणाहून ज्यावेळेस ते जहाजातून त्याचं परिवार, कुटुंब बाहेर आले, त्यांनी सर्वात पहिले काय केलं असेल नोहानी? त्याने विचार केला नाही की माझ्या शेजारी आता कोणी नाही. भयानक परिस्थिती त्या ठिकाणी होती. आणि त्या भयानक परिस्थितीमध्ये देखील नोहा बाहेर आल्यानंतर देवाशी समरूप होण्यासाठी, देवासंगती संभाषण होण्यासाठी त्याने पहिले काम काय केलं? आज आम्ही जगामध्ये राहत असताना अनेक संकट आमच्याकडे येतात, दुःख आमच्याकडे येतात, अनेक लोक आम्हाला छळतात, अनेक लोक किंवा त्रास देतात, किंवा म्हणा कनेक्टिव्हिटी आहे लोकांची आमची. काय आहे? कनेक्टिव्हिटी आहे का नाही लोकांची? प्रत्येक वेळेस घरात राहत असताना कनेक्टिव्हिटी, बाहेर जात असताना कनेक्टिव्हिटी,
बाजारात जात असताना कनेक्टिव्हिटी, लोकांशी आमचा संपर्क होतो. आणि जर ते लोकच आमच्या जीवनामध्ये आमच्या संगती नसले तर कनेक्टिव्हिटी कोणा संगती? परंतु अनेक वेळा घोडचूक काय होती माहिती का? ज्यावेळेस आम्ही जगाशी कनेक्टिव्हिटी मध्ये असतो, समरूप असतो, आणि ज्यावेळेस आमच्यावर दुःख आलं, समस्या आल्या, आमच्या नातेवाईकाने आम्हाला सोडलं, त्यावेळेस मात्र आम्ही देवाचं नाव न घेता आम्ही निराश होऊन, दुःखी होऊन, हताश होऊन डीप फ्रीज मध्ये जाऊन बसतो. कुठं जाऊन बसतो? देवा बरोबर चालणारा व्यक्ती होता आणि त्याला वाटत होतं की माझी प्रत्येक गोष्ट मी देवाला सांगावी. हालेलुया. आम्ही प्रत्येक वेळेस, मला प्रियानो तुम्हाला एकच सांगायचंय, आज उत्तेजन द्यायचंय की आमच्यावर परिस्थिती येईल, समस्या येतील, दुःख येतील, परंतु आम्ही आमचं घरानं एक वेदी बांधून ते सर्वजण जहाजातून बाहेर आले. परंतु बाहेर आल्यानंतर ते सुरक्षित होते. काय होते? सुरक्षित. धोका होता का काही? कारण त्यांनी अगोदर कावळा पाठवला. तो कावळा, जे मेलेले लोक होते ते खात तिकडच बसला. काही दिवसानंतर त्यांनी वाट बघितली. नंतर मग कोणाला पाठवलं? कबूतर पाठवलं. मग ते कबूतर काय घेऊन आलं? गोळ्या डहाळी चोंची मध्ये घेऊन आले. मग नोहाला वाटलं की आता कुठंतरी पालवी फुटते, पाणी घोसरलंय, आणि मग आता काहीतरी आपल्याला थोडे दिवस थांबून मग तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्यांनी सर्वात पहिली गोष्ट केली, त्यावेळेस कदाचित अनेक लोक मेलेले असतील, त्या जागेवरती दुर्गंधी येत असेल, वाईट परिस्थिती होती, शेती दिसत नव्हतं. पण अशा परिस्थितीमध्ये माझा प्रश्न आहे, तुम्ही आणि मी करणार का? माझा प्रश्न आहे, आम्ही या जगामध्ये राहत असताना आमच्या हो, दुःखी हो, तसा नोआ निराश झाला का? दुःखी झाला का? त्याने सर्वात पहिलं बाहेर आल्यानंतर काय केलेलं आहे? काय बांधली? हालेलुया. आणि घर, गाव, शहर, मित्र, नातेवाईक, सोबती सगळे पाण्यात वाहून गेले. आम्ही आमचं घर आणि आमचा परिवार एकत्र केला असताना माई मेले, मी गेल, शिव्या साप द्याला, माझा शेजारी तर लवकर जाऊ आहे का नाही? आणि असं म्हणत असतो. मला तुम्हाला सांगतो, परमेश्वराची कृपा, जे शिष्य आहेत, मी काय म्हणलो तुम्हाला, जे प्रभूच्या मार्गामध्ये चालतात, जे शिष्य बनवून त्याचं ऐकतात, त्यांच्या बरोबर परमेश्वर काल, आज आणि युगाने साथ आहे. हालेलुया. भले परिस्थिती तुमच्यावर कशी का असना, वाईट दिवस का असना, सगळ्यांनी तुम्हाला सोडलेलं का असना, परंतु देव कधीच तुम्हाला आणि मला सोडत नाही. हालेलुया. परंतु आता आम्हाला काय पाहायचंय? आम्हाला ह्या परिस्थितीमध्ये, कोणत्या का परिस्थितीमध्ये असताना आम्ही कसं राहिलं पाहिजे? तटस्थ राहिलं पाहिजे, देवावर विश्वास ठेवून राहिलं पाहिजे, देवा बरोबर चाललं पाहिजे. तेव्हा आम्ही शिष्य बनू का नाही? का विश्वासू म्हणून राहायचं? मी सांगितलं तुम्हाला, विश्वासू मध्ये आणि शिष्यामध्ये काय फरक आहे? ऐकतात, बाहेर गेल्यानंतर सोडून जातात, त्याला विश्वासू म्हणतात. परंतु शिष्य काय? येतात, वचन ऐकतात, अनुकरण करतात, आणि अनुकरण करून ते काय करतात? पुढे राहतात, पुढे जातात. हालेलुया. त्याप्रमाणे स्वतःचं जीवन तयार. त्याला काय म्हणतात? शिष्य म्हणतात. ते काही हालचाल नाही, कोणाशी देवाणघेवाण नाही, परंतु त्या ठिकाणी पुरवठा करणारा कोण आहे? जे त्यांच्या बरोबर कोण होता? परमेश्वर होता. त्यांना कुठल्या गोष्टीची कमी पडली का?
नोहाला कुठल्या गोष्टीची कमी पडली का? किती अन्नधान्य त्याने साठवलं असेल, परंतु त्याला कुठल्याही, आता पृथ्वीवरती आणि त्याच्या आजूबाजूला शेजारी पाजारी तर काहीच नाही, परंतु त्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणे. तसेच नोहाला देखील ज्यावेळेस तो त्या ठिकाणी 300 दिवस तो तारूमध्ये राहिला आणि 300 दिवस तारूमधून राहिल्यानंतर तो बाहेर आला, मग त्याला कदाचित लगेच त्याला काही बरेच शेत पाणी ओसरलं असेल, ते शेत पेरू शकत होतं का? लगेच येऊ शकत होतं का? प्रभू त्याला चालवत होता. हालेलुया. प्रभूवर त्याचा विश्वास होता, देवाबरोबर तो चालत होता. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जे देवाबरोबर चालतात त्यांना कुठल्याही गोष्टीची देव कमी पडू देत नाही. हालेलुया. हालेलुया. तुम्ही माना अगर ना माना, परंतु माझा विश्वास त्या बाबतीत खूप मोठा आहे. हालेलुया. परंतु त्यांनी त्याच्याकडे पाहिलं का? आमच्या भोवती देखील अनेक लोक आहेत, आम्हाला वेळ समजते, काय त्या प्रभूच्या मागे चालले, काय ते करता तुम्ही, कोणी पाहिला तो दे. तुम्ही वैयक्तिक त्याला पाहिलेला आहे. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये ज्या घटना घडल्या, जीवनामध्ये जे परमेश्वराचे चमत्कार झाले, त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की तो परमेश्वर किती महान आहे. हालेलुया. आम्ही लोकांना बोलू शकतो की देव किती महान आहे, तो युगानुयुग सारखा आहे, तो न बदलणारा देव आहे. हालेलुया. आणखी मला एक सांगू, त्या जगामध्ये राहत असताना त्या पवित्र शास्त्रात नाही का अशा काही अनेक गोष्टी आहेत, त्याच्या पाठीमागे जातो आणि त्या एखादा आमचा नातेवाईक मेला, त्याच्यासाठी काय करतो? काय करतो? सांगा सांगा. नोहाने केलं. नोहाने तर कितीतरी दिवस करत बसला असता, त्याचे नातेवाईक असतील. काय केलं त्याने? त्या गोष्टीकडे दुर्लक्ष त्याने केलं आणि केवळ देवावर त्याने काय केलं? विश्वास ठेवला, देवाकडे त्याने पाहिलं. हालेलुया. आज देव तुमच्याकडे पहा आणि माझ्याकडे पाहत असताना देवाची हीच इच्छा आहे. आणि रीतिरिवाज, रूढी परंपरा कुठून आलेला आहे सांगू का? जे रोमन कॅथलिक जे आहे, फारसी लोक, त्यांच्यामधून जवळजवळ 90%. ज्यावेळेस मला ही गोष्ट कळाली त्यावेळेस मला प्रामाणिकपणे सांगतो, मी एकदा वडील वारले, त्याच्यानंतर म्हणजे ते तिकडं जाणं नाही, तिकडं ते काय पाहणं नाही. एवढं मात्र खरं की विश्वास ठेवतो आपण, जी व्यक्ती गेली ते आमच्यामध्ये जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत त्याच्यासाठी गुडघे टेकून प्रार्थना करा, मध्यस्थी करा, त्यांच्यासाठी देवाकडे आणण्याचा त्यांना प्रयत्न करा. परंतु एकदा कधी व्यक्ती हे जग सोडून गेले, तुम्ही त्याच्यासाठी काही आणि मी काही करू शकत नाही. हेवन मध्यस्थी देखील करू शकत नाही. त्याच्या आत्म्याला शांती द्या. आम्ही कोण आहे आत्म्याला शांती द्या? एकदा जीवन संपलं त्याचं, ते प्रभूच्या स्वाधीन असतं. हालेलुया. ते प्रभू काय केलं काम? तर त्याने पहिलं बाहेर आल्याबरोबर वेदी बांधली आणि वेदी बांधून म्हणजे देवासंती संभाषण करण्याचा त्याने पहिला प्रयत्न केला. हालेलुया. काय प्रयत्न केला? वर्शिप, देवासंती बोलणे, देवासंती राहणे, हा प्रयत्न केला. कारण त्याला काय माहिती, त्याला ठाऊक होतं की माझा परमेश्वराने मला वाचवलेलं आहे, माझ्या परिवाराला वाचवलेलं आहे आणि तोच माझ्या संगती बोलेला आणि तोच मला मार्ग दाखवेल. हालेलुया. कोण मार्ग दाखवणार आहे? कोणी व्यक्ती आम्हाला मार्ग दाखवू शकते का? थोडे संबंध चांगले तोपर्यंत दाखवू शकते, थोडं मदत करू शकते, पण एकदा का तुमचे संबंध बिघडले, जाणं बाबा दुसऱ्याला विचारतो, मला नको विचारू. त्यावेळेस पण तो परमेश्वर हा पुरवठा करणारा देव होता आणि त्या काळामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? मग
देवावर अवलंबून राहिले आणि देवावर एकच गोष्ट त्याला दिसत होती, बाजूला सर्व काही भयानक होतं, देवाने वाचवलेलं आहे, तर मी त्या देवाला कधी सोडणार नाही. ही गोष्ट त्याला एकच गोष्ट माहिती होती. हालेलुया, हालेलुया. अनेक वेळा आम्ही या जगामध्ये राहत असताना आम्हाला वाटतं हे माझं हे नातेवाईक दुखावले जाते, हे करत राहिला म्हणून देवासंगती चालला म्हणून माझे नातेवाईक मला नाव ठेवतील, माझे सर्व त्यांचं मन दुखल. ह्या काही गोष्टी भानगडी करू नये. त्यांना काय वाटतंय वाटू द्या, त्यांना काय होतंय हो द्या, परंतु तुमचे आणि देवाचे संबंध अधिक आणि अधिक मजबूत करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हालेलुया. कारण त्यातच तुमच्या जीवनामध्ये सुरक्षितता आहे. हालेलुया. काय आहे? जर मी त्यांचंच करत बसलो, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकत बसलो, देवाकडचं लक्ष आमचं कसं होईल? दुसरीकडे. देव म्हणतो भिस्त टाक आणि स्वस्त राहा. हालेलुया. माझ्यावरती भिस्त टाक. आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या जाती धर्मातून आलो, परंतु तुम्हाला आज एक गोष्ट सांगू द्या, तुम्ही ज्या जाती धर्मात होते, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही होते, त्याही वेळेस परमेश्वर आहे. हालेलुया. तो तुम्हाला निराश करणार नाही, तो तुम्हाला सोडणार नाही. अहो, त्याने निवड केली म्हणून तर तुमचं जीवन ह्या ठिकाणी आले. काही घटना घडल्या, काही गोष्टी घडल्या तुमच्या जीवनामध्ये, म्हणून तुमच्या गोष्टी त्या प्रभूकडे तुम्ही ओढले गेले. कारण परमेश्वराकडे येत नाही. हालेलुया. कोणी आकर्षिला आम्हाला? आणि मग परमेश्वराने जर आकर्षित, त्याचं लक्ष होतं का नाही? परमेश्वराच्या स्वाधीन केलं पाहिजे. हालेलुया. इकडं तिकडं प्रश्न येणारच आहे, समस्या येणारच आहे, परंतु त्याही परिस्थितीत किती आम्ही परमेश्वरावर अवलंबून राहतो, किती आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवतो, हे मात्र तेवढंच महत्वाचं आहे. हालेलुया. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, आम्ही जुन्या संसारात, जुन्या गोष्टीमध्ये इतकं व्यस्त होतो की ते पुन्हा आम्हाला काय होतं, परमेश्वराच्या विश्वासापासून आम्हाला थोडं काय करतं, लांब नेतं, कमी करतं. कारण संसाराच्या चिंता, काळज्या, बाहेरची नोहाने परिस्थिती पाहिली, बाहेर आल्यावर भयानक परिस्थिती त्याला दिसली असेल, अनेक लोक मेलेले त्याला दिसले असतील, प्राणी मेलेले दिसले असतील, पशु पक्षी नाही, एक तर जलप्रलयाने एवढं नासधूस केले, पूर्ण कोणाचा एक मुंगी देखील वाचली नाही. अशा परिस्थितीमध्ये तो घाबरला नाही, तो निराश झाला नाही, तो हताश झाला नाही, तर त्याने केवळ देवाकडे पाहिलं. हालेलुया. देवाकडे पाहिलं म्हणजे त्याने, आता एक पास्टर आहे ती व्यक्ती, प्रॉब्लेम मध्ये, समस्यामध्ये आम्ही एकमेकाला दोष न देता, आम्ही परिस्थितीकडे न पाहता, आम्ही जगाकडे न पाहता केवळ देवाकडे पाहिलं पाहिजे. कारण देव आशापूर्ती करणारा देव आहे. हालेलुया. तो कधीच तुम्हाला आणि मला अंतर देत नाही, तो कधीच तुमचा आणि माझा हात सोडत नाही. तो म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. हालेलुया. हालेलुया. जुन्या झालेल्या गोष्टी त्या लक्षात देखील आणू नका, संकट आलेले ते लक्षात आणू नका, नवीन करण्यासाठी पहा. कारण जुन्या त्या गोष्टी तुम्ही आठवाल, जुन्या गोष्टीमध्येच तुम्ही काय व्हाल, तुमचं लक्ष लागेल आणि जुन्या गोष्टीमध्ये तुम्ही काय कराल, त्याच्यामध्येच व्यस्त व्हाल आणि देवाकडचं लक्ष तुमचं काय होईल, वेगळं होईल. मला तुम्हाला आज उत्तेजित करायचं आहे. देव खूप चांगला आहे, देव आम्हावर प्रेम करतो आणि त्या प्रेमाच्या खातीर त्याने विशेष करून तुम्हाला आणि मला त्याने निवडलेला आहे. हालेलुया. कशासाठी? की त्याचं गौरव आम्ही करावं, त्याच्यावर पूर्णपणे आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याला आम्ही काय करावं, स्मरण करावं, नेहमी त्याच्या संगती वार्ता लाभ करावा. हालेलुया. मागच्या आठवड्यात आम्ही पाहिलं की देव ज्यावेळेस पडद्याच्या आतून
लोकांसाठी बोलत होता. एकच व्यक्तीला त्यांनी जे महायाजक होते किंवा मोसे होता त्याला त्यांनी काय त्यांच्या संगती तो बोलत होता. सर्व लोकांना दर्शन देत होता का? परंतु आज आमच्या जीवनामध्ये तशी परिस्थिती नाही. आज देव आम्हा सर्वांसाठी काय आहे? खुला आहे. तो सर्वांसाठी बोलण्यासाठी तयार आहे. आज आम्ही त्याच्या संगती वेदीच्या द्वारे एक वैयक्तिक आमचं जीवन परमेश्वराला देऊया. एक वैयक्तिक आमचं वरून देव पाहत असून तर देवालाच दुःख झालं असेल. भयंकर रीतीने कदाचित पृथ्वीवरून वास काय निघत होता? वास आणि दुर्गंधी येत असेल. ती दुर्गंधी देवाकडे सुगंध दिला. कारण देव पूर्वी ते वेदीवरती अर्पण केलेलं काय करायचा? त्याचा सुगंध परमेश्वर घेत असे. हालेलुया. शुद्ध पशु, शुद्ध पक्षी त्याने दिले. आज आम्ही आमच्या जीवनातून शुद्ध तेच परमेश्वरासाठी जे अर्पण करायचं असेल तर. अनेक लोकांना मळतं चढतं माग राहिलेलं, परंतु जे अर्पण ते करत असतो ते कसं असतं? शुद्ध मनातून, अंतःकरणातून, चांगल्यातलं चांगलं, उत्तमातलं उत्तम. आणि त्याद्वारे तो सुगंध देवाकडे जाईल आणि देव तुम्हाला काय करेल? त्याच्याद्वारे हालेलुया. सर्व शुद्ध व सर्व त्याने सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी घेतले. ह्यातले काही घेऊन त्या वेदीवर त्याचे होमार्पण केले. हालेलुया. आमच्या जीवनातला सुगंध काय आहे? सांगा. आमच्या जीवनातला सुगंध उत्तमातलं उत्तम, शुद्ध आणि आमचा आत्मिक सुगंध देवाला यावा त्यासाठी परमेश्वर काय करेल? परमेश्वराला आम्ही ते अर्पण केलं पाहिजे, होमार्पण केलं पाहिजे. हालेलुया. 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 आणि त्या जुन्या गोष्टीकडे पाहता कामा नये तेव्हा ते आठवण करत बसायचं कामा नये. खूप वेळा आम्ही काय करतो? ह्या वर्षी माझं असं झालं, तसं झालं, मला तुम्हाला सांगू द्या. माझ्या जीवनात ज्या झालेल्या गोष्टी आहे ना, त्याचा एक तीळ मात्र मी काहीच विचार करत नाही. फक्त पुढं काय करायचंय आणि नव्याने मला देवाला कसं समर्पित व्हायचं याकडेच माझं लक्ष असतं. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी देखील त्या इच्छेप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे केलं पाहिजे. कारण नव्याने काय होईल? आमची उन्नती होईल. नव्याने काय होईल? आमची प्रगती होईल. नव्याने आमचं माइंड कसं होईल? फ्रेश होईल, रिफ्रेश होईल. देव आमच्या बरोबर वार्तालाप करील. जुनं घेऊन बसलं, कोणाला रडगाणं ऐकवत बसणार तुम्ही? देवाला रडगाणं माझं असं केलं होतं, झालं होतं, असं मी फसलो होतो हे सांगत बसणार का? आणि फायदा आहे का त्याला? देव मानेल तुझं करत, मी ऐकत नाही तुझं रडगाणं. जाईल का नाही वेळ वाया? याने असं केलं होतं, त्याने तसं केलं होतं. देवा आता तूच बघून घे. त्याला खूप 7 पट शासन कर, 10 पट शासन कर, असं कधी प्रार्थना करू नका. हालेलुया. अनेक लोकांना हे कळत नाही. अनेक लोक काय करतात? त्यांच्यासाठी देवाकडे काय प्रार्थना करतात? त्याचं वाईट होऊ दे देवा, त्याला इतकं नम्र कर की त्याने येऊन मला क्षमा मागितलीच पाहिजे. काय म्हणतो? इतकं नम्र कर की त्याने येऊन. सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील. वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हाला दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हाला देतो. तथापि मांसाचे जीवन रक्त आहे, म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका. रक्तासकट मांस खाऊ नका. मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजे तुमच्या जीवाबद्दल झडती घेईन. एक मिनिट थांबा थोडं. कोणाबद्दल झडती घेईन?
रक्ताबद्दल म्हणजे आमच्या जीवाबद्दल. कोणाच्या जीवाबद्दल? आमच्या जीवाबद्दल. पहिले त्या जीवाला पहिलं शिष्य तर व्हावं लागेल, तेव्हा तेव्हा झडती घे. त्या जीवाला काय व्हावं लागेल? पहिले शिष्य बनणाऱ्या जीवाची झडती परमेश्वर घेईल. हालेलुया. का फक्त ये जा चालू आहे त्याच्यामध्ये झडती घेईन का? आम्ही तर आमच्या मनामध्ये पूर्ण तयारी करून ठेवली की नाही, माझ्या जीवाबद्दल परमेश्वर झडती घेईल. आणि आमचं सगळं चालू आहे, जगातलं बी चालू आहे, बाहेरचं बी चालू आहे, हे बी चालू आहे, ते बी चालू आहे, सगळं घेईल का झडती? मग कोणाच्या जीवाबद्दल झडती घे? जे देवाचे शिष्य आहे, जे देवाच्या भयात चालतात, त्यांच्या जीवाबद्दल परमेश्वर झडती घेईल. हालेलुया. हा, पुढं वाचा. प्रत्येक पशुची हम्म? व मनुष्याची झडती घेईल. हा, प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जीवाबद्दल झडती येईल. हम्म? जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल. हम्म? कारण देवाने युगानुयुग सारखा आहे, तो न बदलणारा देव आहे. मग तुम्ही आणि मी जर परमेश्वर द्रुप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी वंशवृद्धी करा. वंश कधी वाढेल? कारण परमेश्वराचं वचन आहे, पोटचं फळ देवाने दिलेली देणगी आहे. ती देणगी प्रभू कोण देतं? प्रभू देतो. हालेलुया. देणगी प्रभू देतो. मग त्या प्रभूकडेच आम्ही बेदी बांधून मागितलं तर मिळणार नाही का? आम्ही चुकीच्या गोष्टी करतो. ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, ह्या ठिकाणी औषध मिळतंय, असंच होतं, तसंच होतं, आणि देवाकडं दुर्लक्ष होतं. हालेलुया. होतं का नाही होतं? ऐकलं का नाही ऐकलं? म्हणून जुन्या जीवनात किती संकट आली, दुनियेने आम्हाला सोडलं, नातेवाईकांनी सोडलं, काही परिस्थिती आली, त्याही परिस्थितीत आम्ही देवाशी विश्वासू राहिलं पाहिजे. काय राहिलं पाहिजे? विश्वासू राहिलं पाहिजे. नाही तर तळ्यात मळ्यात थोडा इकडं, थोडं तिकडं, थोडं इकडं, थोडं इकडं, त्याच्याने काय होईल? मग ना आम्ही विश्वासू बनू, ना आमच्याकडे ते आशीर्वाद येतील. दोन्हीकडून नुकसान होईल. कोणाचं नुकसान होईल? दोन्हीकडून. खऱ्या अर्थाने ना आम्ही विश्वासू हो, ना आमच्या जीवनामध्ये जे मागतो आम्ही, जे काय ज्या गोष्टीची आम्हाला अपेक्षा आहे त्या गोष्टी आम्हाला मिळतील. असं होईल का? दोन्ही गोष्टी आमच्यासाठी काय होतील? रद्द होतील. हालेलुया. आमचं जीवन नव्याने सुरुवात करायची आहे आणि जुन्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. भलेकडे काही गोष्टी आमच्याकडे कदाचित नसतील, आर्थिक आमची चणचण, प्रभूचं धार्मिकतेमध्ये चालावं लागेल, आचरण प्रभूमध्ये आचरण करावं लागेल, प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला वागावं लागेल, विश्वासू प्रभूशी आम्हाला राहावं लागेल, तेव्हा आमच्या जीवनामध्ये या गोष्टी होतील. हालेलुया. नव्याने सुरुवात करायची. आम्हाला काय करायची? झालं गेलं हो द्या, विसरून जा. रडत बसू नका, कुथत बसू नका, म्हणू नका की याच्याकडेच मागून येऊन त्याच्याकडे लय आशीर्वाद मिळाले, हे लय आशीर्वादी झाले. सवय असते, आमचा स्वभाव असतो है ना. त्याच कसं चांगलं झालं बाबा, देवाने लय भलं केलं त्याचं. त्यामध्ये समाधानी राहा, त्याच्यामध्ये कुरकुर करू नका. कारण कुरकुर करण्याचा स्वभाव ह्या इस्रायली लोकांमध्ये होता. मिस्रातून ते निघाले सारखे कुरकुर खायला नाही, छोटी गोष्ट. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे जंगलामध्ये त्यांचं बसले नाही ना झाला. जे विश्वासू राहिले ते मात्र, म्हणून कधीच निराश व्हायचं नाही. उलट ज्यांच्याकडे आहे त्यांना मला धन्यवाद प्रभू की या आमच्या भावाला बहिणीला तू खूप दिलंस, तुझे आभार मानतो. हालेलुया. अशी प्रार्थना केली की परमेश्वर तुमच्याकडे पण वळतो, परमेश्वर त्याचा हात तुमच्याकडे येतात आणि परमेश्वर ओढतो, मग तुमच्यावरती ओढतो. पण म्हणायला लागा अशी प्रार्थना की परमेश्वराला त्याला दिलंच ना, अजून त्याला दे भरभरून. हालेलुया. आणखी चांगलं त्याचं कर. असं नका करू, अशी प्रार्थना करू नका त्याचं चांगलं त्याच्यापेक्षा मला दुप्पट मिळू दे.
हालेलुया. हे असं नाही होणार, कारण त्याच्यामुळं तुम्ही विश्वासू ठरत नाही आणि त्याच्यामुळं तुमची प्रार्थना पण काय होत लई जड जात. पहिले क्षमा करायला जड जात आणि त्याच्यानंतर प्रार्थना करायला जड जात. काय काय पहिली पायरी क्षमा करायला जड जात आणि दुसरी पायरी प्रार्थना करायला. आम्ही पहिले क्षमा करायची आणि नंतर प्रार्थना करायची. मनात धन्यवाद. परमेश्वर आम्हाला शिकवत आहे, परमेश्वर आम्हाला चालवत आहे कसं आम्ही धार्मिक व्हावं. कसं आम्ही धार्मिक व्हावं तो आम्हाला शिकवत आहे. कारण बघा, मला तुम्हाला सांगू द्या, जोपर्यंत आम्ही धार्मिक होत नाही, जोपर्यंत प्रभूचं आचरण करत नाही, प्रभूच्या वचनाप्रमाणे वागत नाही, तोपर्यंत आम्ही आशीर्वाद होतच नाही. 100% लिहून देऊ का बॉन्ड पेपरवर? माझा नेहमीचा डायलॉग. नाव ठेवत होतो, कुरकुर करत होतो, मोठ्या गोष्टीची अपेक्षा करत होतो. आता काय करायचं? लांबू शकतो, आमचे आशीर्वाद लांबू शकतो, परंतु मिळणार 100%. कधी का व्हायना पण मिळणार 100%. मला मिळणार 100%. 101%. प्रभू खात्री देतो. हालेलुया. आणि जर प्रभू खात्री देतो तर आम्ही त्या खात्रीवर विश्वास ठेवतो. कधी म्हणतो कधी मिळतील देवा, कधी मिळतील देवा. माझं वय निघून चाललं, आता म्हातारं झालं, म्हातारी झाली, आता माझ्यापर्यंत काय आशीर्वाद मिळाले नाही. हालेलुया. प्रभू खात्री देत आहे. आणखी एक गोष्ट, ज्यावेळेस ते बाहेर निघाले ते कसे होते? ते कसे होते? निरोगी होते. काय होते? निरोगी होते, सशक्त होते. त्यावेळेस डॉक्टर होता का तिथं? नाही. येशूच्या नावामध्ये मी स्वीकारतो, निरोगी माझं शरीर स्वीकारते. हालेलुया. आम्हाला निरोगी राहायचं असलं तर प्रभूकडे, डॉक्टरांचा डॉक्टर, राजांचा राजा, वैद्यांचा वैद्य, त्याच्याकडे मागायचं आहे. निराश व्हायचं नाही. चल बाई, थोडं दुखलं की कुठं जायचं? डॉक्टरकडे जा, याला दाखव, त्याला दाखव. का? माझं दुखतंय ना. काय केलं? वेदी बांधली, प्रार्थना जात आहे, धुपाप्रमाणे त्या वेदीजवळ पोहोचत आहे. आणि मग जर वेदी बांधली तुम्ही, तर मग मात्र घाबरायचं नाही त्या सैतानाला. मग मात्र घाबरायचं नाही कोणत्या गोष्टीला. कारण आम्हाला ठाऊक आहे की आमची वेदी कशी आहे? देवाकडे बांधलेली मजबूत आहे. काय आहे? ही वेदी कधीच निराश होऊ देत नाही. हालेलुया. देवाकडे मागायची. ना रुसवा ना प्यास मध्ये सोडून देतो सगळं. रुसवा, फुगवा, भांडण, मोठेपणा, लहानपणा, सर्व विचार, आचार सगळं काय करतो? सोडून देतो. आणि केवळ तो देवाकडे वेदीच्या द्वारे बोलत राहतो. हालेलुया. आज तुम्हाला आणि मला हीच गरज आहे. ज्यावेळेस आम्ही विश्वासात येतो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या चरणाजवळ येतो, आम्ही आमची वैयक्तिक वेदी बांधली पाहिजे. वैयक्तिक जीवन देवाला समर्पित केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस देवाला वैयक्तिक जीवन आमचं समर्पित करू, त्यावेळेस देव मात्र आम्हाला कसं देणार नाही. आमची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही, आमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. परिस्थिती तर जाऊ द्या, नंतरची गोष्ट जाऊ द्या. आमच्या पहिलं आमचं शरीर निरोगी राहिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आणि कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आमचं शरीर हे कसं असावं? निरोगी राहावं. आणि ते निरोगी राहण्यासाठी प्रभूने हे दिलेलं आहे की औषध दिलेलं आहे. काय औषध दिलेलं आहे? जो परस्पराच्या गुप्त सलीव असतो तो सर्व सामर्थ्याच्या परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारद्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयचे भय, दिवसा सुटणारा बाण
काळोखात पेरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परस्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणत्या व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या देवदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग याच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला सुरक्षित ठेवेन. तो माझा दावा करेल त्यामुळे त्याला उत्तर देईन. संकट समय मी त्याच्याजवळ राहील. मी त्याला मुक्त करीन, त्याला गौरव देईन, त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या कामाचा किती जण क्लेम करता? मला क्लेम करते मी. आणि यांच्या परिवाराला काही दुखापत झाली, सर्वजण परमेश्वराने सुरक्षित ठेवले, निरोगी ठेवले आणि देवाची उपासना करण्यासाठी त्यांना आनंदी ठेवले. हालेलुया, हालेलुया. आज आम्ही देवाची उपासना करणारे लोक आहोत. आज देव आमच्या बरोबर आहे. प्रियानो, हालेलुया. बरं, आणखी एक गोष्ट, अनेक लोकांचा स्वभाव एकसारखा असतो का? मग कसा असतो स्वभाव? प्रत्येकाचा वेगळा असतो. मग ते घरामध्ये त्या कुटुंबामध्ये 8 जण होते. पेंटेकॉस्टचा दिवस 50वा दिवस आला. पवित्र आत्मा त्यांच्यावरती येऊन त्यांना काय केलं? हालेलुया. आम्ही कसं वाचलं पाहिजे? एक विश्वासामध्ये, एका विचाराचे, एका योजनेची, एका कल्पनेची की नाही, माझे विचार जरी वेगळे असले, मला असं वाटत जरी असलं, परंतु मी देवाच्या चरणाजवळ आहे. देवाची इच्छा मला जाणून घेतली पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती जण करून करणार आता इथून पुढे? एका विचाराने करायचं हो, एका भक्तीने, एका परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करील. माझ्या बरोबर सगळ्यांना, मला तर करील. मला काय म्हणता तुम्ही? कारण प्रत्येक जण वैयक्तिक प्रार्थना करतो, माझं परिवार, माझं जीवन मला आशीर्वादित कर. परंतु ज्या वेळेस आम्ही एकत्रित केलेली प्रार्थना, एकत्रित केलेली स्तुती आराधना परमेश्वर ऐकेल आणि आमच्या बरोबर आम्ही केलेल्या सर्वांच्या प्रार्थनेमुळे सर्वांना तो आशीर्वादित करेल. हालेलुया, हालेलुया. आम्हाला काय व्हायचं? सर्वांना आशीर्वादित पाहिजे. एकट्याला व्हायचं का? आम्हाला एकट्याला आशीर्वादित कधीच व्हायचा विचार करू नका. प्रभूकडे एकच प्रार्थना करा की परमेश्वरा सर्वांचं भलं कर, सर्वांना आशीर्वादित कर. काय म्हटलं मी? म्हणजे तुमचं वैयक्तिक संबंध देवाबरोबर प्रस्थापित झाले पाहिजे. कोणाला दिसल म्हणून करायचं? त्याने काही फायदा होईल? काही फायदा नाही. कारण तुमची वैयक्तिक निवड असेल. काय असेल? माझी, तुमची, प्रत्येकाची वैयक्तिक निवड असेल आणि त्यामुळे मी ती देवाकडे मी ती मांडेल. हालेलुया. आणि हीच प्रभूने करायला सांगितले. कोणाला दिसावं, कोणी चांगलं म्हणावं, कोणी मला खूप मोठं म्हणावं, यासाठी मी करणार नाही. हालेलुया. आणि करायचं नाही. त्याच्यामुळे मी होणार नाही. कशामुळे आशीर्वादित होणार? वैयक्तिक वेदी बांधल्याने मी आशीर्वादित होणार आहे. कशाने? पुढाकार मला द्यायचा, स्वतः मला पुढे यायचंय, स्वतः मला देवाला समर्पित व्हायचंय, स्वतः मला देवाकडे घराणं मांडायचंय. हालेलुया. याचाच अर्थ होतो वैयक्तिक संभाषण, देवाबरोबर असणारं संभाषण, त्याला वेदी म्हणतात. हालेलुया. आजपासून बांधूया आपल्या जीवनामध्ये वेदी. बांधणार का नाही बांधणार? हालेलुया. गर्भवत
आई होणार आहे. हे कसं काय शक्य? एखादी बाई असती सर्व सांगून ते विचार करत बसली असती त्याने. तिने केला का तो विचार? मी अविवाहित आहे, मला बाळ होते म्हणजे. परंतु देवदूताकडून आलेला संदेश तिने ऐकला आणि तिने मनात हालेलुया काय ठेवला? आणि मनात ठेवून तिने देवासंग संभाषण केलं. हालेलुया. आम्ही गाजावाजा करत बसतो. नको नको. का? आम्हाला एकच भय असतं, लोक काय मला म्हणतील, या लोकांना काय वाटल, माझ्या नातेवाईकाला काय वाटल, माझ्या धर्मामध्ये काय होईल याचा विचार करू नका. जर देवाने निवड केलेली आहे, जाती धर्म तर मानवाने निर्माण केले. काय कोणी केलं? मानवाचं ऐकायचं का देवाचं? कोणचा धर्म आहे, कोणची जात आहे? एकच धर्म आणि एकच जात. आणि प्रभूला हेच पाहिजे. हालेलुया. वेदी बांधून आम्हाला अर्पण परमेश्वराला समर्पण करायचं आहे. भले नाही की आम्हाला दुर्गंधी पसरून, कुरकुर करून, वाईट बोलून, एकमेकाचा हेवा देवा करून, केवळ देवाला समरूप झाल्याने हे साध्य होणार आहे. एकमेकासाठी प्रार्थना केल्याने साध्य होणार आहे. हालेलुया. किती जण घरी जाऊन वेदी बांधणार? हालेलुया. जसा वेळ तुम्हाला मिळेल, जशी तुम्हाला जागा मिळेल, खोपच्या बांधा, तयार करा. मंद घट्ट करत नाही तोपर्यंत आमचे आशीर्वाद आमच्यापासून दूर राहतील. आम्हाला नाते संबंध घट्ट करायचे देवाबरोबर. लोकांचं बरोबर जाऊ द्या, लोक तुम्हाला शेवटी काहीतरी बोलणारच आहे. किती नाते संबंध घट्ट असले तर ते त्याच्यामध्ये काही कालांतराने काय होते, तट पडते, तटफुटी होतात, फूट पडते, विचार जुळत नाही, आहे का नाही? या जगातल्या लोकांना असं थोडंफार आम्ही काही त्यांच्यासाठी केलं नाही केलं, राग पुसवा, त्याला मी उगीच नाव ठेवत होतो. परंतु देवा, आज माझ्याकडे जो समय आहे मध्ये माझ्या हाती आली. देवा, मी स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे. माझ्यावर तू दया कर, माझ्यावर कृपा कर, माझ्यावर अनुग्रह कर. माझ्या जीवनातून आज ह्या वेळेला, ह्या समयाला तुझ्याकडे मी वेदी बांधवण कर. देवा, देवा ये, माझ्या मनातले विचार बदलले जाऊ दे. थँक्यू जीसस. पहा, प्रभू या ठिकाणी आहे. देवाचा आत्मा ह्या ठिकाणी आहे. देवाकडे तुमच्या शब्दाच्या द्वारे देवाकडे वेदी बांधा. देवाला म्हणा की प्रभू, माझ्या जीवनामध्ये तुझी जशी इच्छा आहे तशी इच्छा माझ्या जीवनामध्ये तू पूर्ण करून घे. मी मात्र प्रभू आज ह्या समयाला विचार बदलण्यासाठी, मी मनातले विचार वेगळे होण्यासाठी प्रभू तुझ्या जवळ येत आहे. माझ्यावर तू दया कर, माझ्यावर अनुग्रह कर, माझ्यावर कृपा कर. हे देवा, आजपर्यंत मी माझ्या जीवनामध्ये फार दुःखामध्ये होते, समस्येत होते, संकटात होते. परंतु देवा, आज मी तुझ्या चरण तो संदेशाचा मी स्वीकार करत आहे. माझी वैयक्तिक मी वेदी तुझ्याकडे बांधत आहे. कारण मला ठाऊक आहे की प्रभू, उत्तर देणारा देव तू आहेस, माझं सांत्वन करणारा देव तू आहेस, माझी आशापूर्ती करणारा देव तू आहेस, मला आरोग्य देणारा देव तू आहेस. हालेलुया. तुझ्या कृपेने मला भर, तुझ्या शांतीने मला भर. तुझा अद्भुत गोष्टी माझ्या जीवनामध्ये येऊ दे. नवीन नवीन गोष्टी प्रभू माझ्या जीवनामध्ये येऊ दे. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू तुला धन्यवाद देतो. आमच्या प्रभू तुला धन्यवाद देतो. शांतीच्या देवा तुला धन्यवाद. ताकाच्या देवा, याकोबाच्या देवा, दानियेलाच्या देवा, सर्व काही गोष्टी अद्भुत घडू दे प्रभू. हालेलुया. यांच्या जीवनामध्ये घडू दे प्रभू. यांचं जीवन बदलून टाक परमेश्वरा. तुझ्या सामर्थ्याने याला प्रत्येकाला तू भर. हालेलुया. कुठलाही विकार यांच्या जीवन शरीरावर राहणार नाही, कोणत्या बंधन यांच्या शरीरामध्ये राहणार नाही. केवळ प्रभू तुझा अनुग्रह आणि तुझी कृपा यांच्यावरती राहील. मी तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो बापा. या समयाला आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये तुझं कार्य हो दे. देवा ये, देवा ये.
होरी 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 बारी नारी नराला सिद्धला होरी न तला सिक्के प्रभू मी वेदी बांधत आहे प्रभू मी वेदी बांधत आहे माझी प्रार्थना परमेश्वरा धुपाप्रमाणे तुझ्या वेदीजवळ पोहोचू दे आज मी ही वेदी बांधत आहे प्रभू हालेलुया तुला धन्यवाद देतो जसं नोहाने बांधली तशी वेदी आज माझ्या जीवनातून येऊ दे प्रभू बांधली जाऊ दे प्रभू हालेलुया हालेलुया होरी 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 सिक्के बारी holy, 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 mighty God, mighty God. In the name of Jesus, in the name of Jesus, in the name of Jesus, hallelujah. प्रभू येशू hallelujah. स्पर्श कर बापा hallelujah. भेट घे प्रभू, प्रत्येकाची भेट घे प्रभू hallelujah. नव्याने यांना बनव परमेश्वर, नव्याने यांना घडव परमेश्वर. तुझं जीवन लाभू दे परमेश्वर. येशूच्या नावामध्ये धन्यवाद येशू आणि परमेश्वरा धन्यवाद येशू धन्यवाद जुनं डागाळलेलं जीवन जुनं झालेलं जीवन प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे प्रत्येकाचा ताबा घे प्रभू प्रत्येकाला नव्याने भर प्रभू त्याचं नवीन जीवन त्याला लाभू दे प्रभू जुनं ते होऊन जाऊ दे जुनं निघून गेलं आहे जुन्या गोष्टी निघून गेले आहे येशूच्या नावामध्ये शरीर सोडले मला प्रभू नव्याने आमची बांधणी कर प्रभू जुनं ते सर्व आमच्या जीवनातून द्वेष निघून जाऊ दे भांडण निघून जाऊ दे अहंकार निघून जाऊ दे तुझ्या विरुद्ध असणाऱ्या गोष्टी येशूच्या नावामध्ये तुला समर्पित होत आहे देवा त्या सैतानाने खूप काळ मला त्रास दिला मला वेदना दिल्या अर्पण करत आहे माझ्या अंतःकरणातून अर्पण करत आहे हे तुझ्या कानापर्यंत पोहोचू दे स्वर्गामध्ये पोहोचलं जाऊ दे स्वर्गामध्ये पोहोचलं जाऊ दे माझे विचार बदलले जाऊ दे माझ्या कल्पना बदलल्या जाऊ दे नव्याने प्रभू मला तू संघटित कर तुझ्या संगती माझे संबंध नव्याने जुडले जाऊ दे मला दुसऱ्या सैताना बरोबर राहायचं नाही त्याच्या बरोबर माझे संबंध कदापि राहू नये यासाठी प्रभू माझं जीवन तुला समर्पित करत आहे माझ्यावर दया कर प्रभू कृपा कर येशू माझा ताबा घे मला सहाय्य कर मला मदत कर प्रभू मला अत्यंत तुझी गरज आहे ये बापा माझा ताबा घे माझ्या शरीरासाठी मी घोषित करत आहे मी प्रभूच्या दृष्टीने निरोगी आहे रोग राहणार नाही बंधन राहणार नाही श्राप राहणार नाही सैतानी अधिकार राहणार नाही येशूच्या नावामध्ये मोडून टाकत आहे प्रभू नव्याने मला तू घडव मला बनव प्रभू मला नव्याने बनायचं आहे धन्यवाद प्रभू येशू या ठिकाणी तू आहेस माझं सांत्वन केलं माझी प्रार्थना तू ऐकली तुला कोटी धन्यवाद कमरेतले त्रास पायातले त्रास डोक्यातले त्रास पोटातले त्रास येशूच्या नावामध्ये सर्व प्रकारचा विकार सर्व प्रकारचा आजार येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे प्रभू नव्याने माझ्या पोटातली सर्व दिशा बदलू दे माझी दशा बदलू दे जे विचार माझ्या मनामध्ये आहे माझ्या मनामध्ये परमेश्वर शुद्ध कर पवित्र कर
पवित्र कर आणि जे योग्य आहे आणि जे योग्य आहे तुझ्या दृष्टीने तुझ्या दृष्टीने हे माझ्या जीवनामध्ये हे माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर बापा. तू पूर्ण कर बाप्पा. होय प्रभू, होय प्रभू, मला नव्याने मला नव्याने तुझ्यासाठी तुझ्यासाठी वेदी बांधायची वेदी बांधायची आहे. अंतःकरणातून अंतःकरणातून तुझ्याकडे हात मारायचे तुझ्याकडे हात मारायचे आहे. तुझ्याकडे प्रार्थना करायची तुझ्याकडे प्रार्थना करायची माझ्या आहे. घरानं तुझ्याकडे माझ्या मांडायचे घराने तुझ्याकडे मागायचे. प्रभू, माझ्या प्रभू, प्रार्थनेचे माझ्या प्रार्थनेचे उत्तर तू दे. उत्तर तू दे. माझ्या घराने मांडलेले माझ्या घराने मांडलेले याच्याकडे दान दे प्रभू. दान दे प्रभू. शुद्ध कर, शुद्ध कर, पवित्र कर. पवित्र कर. आजपासून आजपासून तो सैतान हरलेला सैतान हरलेला आहे. बंधनं तुटलेले आहे, बंधनं तुटलेले आहे. शाप तुटलेले आहे, शाप तुटलेले आहे. रोग निघून जात आहे. रोग निघून जात आहे. येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये सैतानी अधिकार सैतानी अधिकार ओढले जात आहे. ओढले जात आहे. येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये हालेलुया. हालेलुया. प्रभू, प्रभू, आज मी आज मी तुझं लेकरू आहे. तुझं लेकरू आहे. माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर. माझ्यावर अनुग्रह कर, माझ्यावर अनुग्रह कर. माझ्यावर कृपा कर. माझ्यावर कृपा कर. आणि प्रभू, आणि प्रभू, जे तुला हवंय जे तुला हवंय माझ्या जीवनातून माझ्या जीवनातून होऊ दे बाप्पा. होऊ दे बाप्पा. हालेलुया. हालेलुया. मी तुला धन्यवाद मी देतो. तुला धन्यवाद देतो. आजच्या दिवसाबद्दल आजच्या दिवसाबद्दल आज मी तुला समर्पित आज मी होतो. तुला समर्पित होत आहे. माझ्या मनाला, विचाराला माझ्या मनाला, विचाराला तुझ्या हातामध्ये समर्पित तुझ्या करतो. हातामध्ये समर्पित करतो. तुझा हाताळलेला हात माझ्या मोठा अभिषेक येऊ दे. माझा अभिषेक येऊ दे. मला आणि माझ्या मला परिवाराला आणि माझ्या परिवाराला संजीवित कर. संजीवित कर. मोठं संजीवन आमच्या घरामध्ये बदल घडू दे. बदल घडू दे. घराच्या कोपऱ्यांना कोपऱ्यांना रक्ताच्या आवनाखाली देतो. दुष्टाने दुष्टाने अनेक बांधलेले जाळे आणि बांधलेले जाळे येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये ताटा तुटले जाऊ दे. आता तुटले जाऊ दे. तुटले जाऊ दे येशूच्या नावामध्ये. जाळे तुटले जाऊ दे. जाळे तुटले जाऊ दे. ध्वस्त हो दे. ध्वस्त होऊ दे. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. आम्ही प्रभू आम्ही प्रभू तुझे लेकर आहोत. तुझे लेकरं आहोत. आणि तुझे लेकर आणि तुझे लेकरं मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे पाहतात. मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे पाहतात. आमच्यावर दया कर. आमच्यावर दया हा कर. वेळ आहे प्रभू. हा वेळ आहे प्रभू प्रभू. आम्हाला दिलास. आम्हाला दिलास. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. आम्ही एकच म्हणतो, आम्ही एकच म्हणतो. आम्ही जात असताना आम्ही जात असताना प्रभू तू आम्हाला आशीर्वाद दे. तू आम्हाला आशीर्वाद दे. धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो. तुझं गौरव करतो. आमच्या जीवनातून आमच्या जीवनातून अनुचित प्रकार घडू नये. अनुचित प्रकार घडू नये. आमच्यावर काही आमच्यावर काही दुःखद घटना येऊ नये. दुःखद घटना येऊ नये. कुठले संकट येऊ नये. कुठले संकट येऊ नये. प्रभू दिव्यदूताचा पारा ठेव. तुझ्या देवदूताचा मारा ठेव. आमच्या भोवती आमच्या भोवती अग्नीचे कोट बांध. अग्नीचे कोट बांध. आम्ही घरात राहत असताना आम्ही घरात राहत असताना आशीर्वादित कर. आशीर्वादित कर. बाहेर जात असताना बाहेर जात असताना आशीर्वादित कर. आशीर्वादित कर. आणि प्रभू आणि प्रभू तुझं गौरव हो. तुझं सगळं सैतान सैतान सिंहासारखा सिंहासारखा कोणाला गिळावे कोणाला गिळावे शोधित फिरत आहे. शोधित फिरत आहे. या सैतानाला आम्ही या सैतानाला आम्ही आमच्या जीवनातून आमच्या जीवनातून ह्या जागेतून या जागेतून तडी पार करतो. तरी पार करतो. अरे सैताना अरे सैताना तुझा बिमोड झालेला तुझा बिमोड झालेला आहे. आता तू राहणार नाही. आता तू राहणार नाही. माझा प्रभू माझा प्रभू तुझ्यापेक्षा सामर्थ्यशाली आहे. तुझ्यापेक्षा सामर्थ्यशाली आहे. तू मला सुटका दे. तू मला सुटका दे. तू माझ्या भोवती तू माझ्या भोवती कुंपण घाले. कुंपण घाले. त्याचा रक्त त्याचा रक्त माझ्यावर येत आहे. माझ्यावर येत आहे. दया कर प्रभू. दया कर प्रभू. मला त्या रक्ताने मला त्या रक्ताने शुद्ध कर. शुद्ध कर. पवित्र कर. पवित्र कर. तुला धन्यवाद. इथून पुढं माझी वैयक्तिक प्रार्थना वैयक्तिक प्रार्थना माझी वैयक्तिक वेदी माझी वैयक्तिक वेदी मी बांधत आहे. मी बांधत आहे. माझ्यावर दया कर. माझ्यावर दया कर. प्रार्थना ऐकलीस. प्रार्थना ऐकलीस. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये आमेन. आतापर्यंत सांभाळलंस. आता ह्या लेकरांनी केलेली प्रार्थना तू ऐकलीस. तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. एक सेवक एक दास म्हणून प्रभू तुझ्याजवळ प्रार्थना करतो या सर्वांसाठी, त्यांच्या परिवारासाठी, प्रत्येकावर तुझं परमेश्वरा संजीवन उतरू दे. अनेक प्रकारचे दान त्यांना लाभू दे. संजीवित कर, उल्हासित कर, उत्तेजित कर. वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करण्यासाठी प्रभू त्यांचा मनाचा, जीवाचा, आत्म्याचा ताबा घे. आणि परमेश्वरा पुढील जीवनामध्ये त्यांना तू खूप खूप आशीर्वाद दे. ज्या काही मागण्या योजना असतील त्या योजना मागण्या पूर्ण कर. आणि परमेश्वरा जे काही अयोग्य असेल ते सर्व अयोग्य यांच्या जीवनातून निघून जाऊ दे.
प्रभू नव्याने यांना मी तुला तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहे. यांचं जीवन नव्याने बांधून काढतो आणि परमेश्वरा नवीन दिशा दे, नवीन मार्ग त्यांना लाभू दे, कारण जीवनाचा मार्ग तू आहेस प्रभू. जीवन देणारा देव तू आहेस. तू म्हटलायस मार्ग सत्य आणि जीवन दे. जो कोणी माझ्याकडे येईल तो पित्याकडे जाऊ शकणार. जो कोणी माझ्याकडे येईल तो पित्याकडे जाऊ शकेल. होय प्रभू, आम्हाला तुझ्या माध्यमातून पित्याकडे जायचं आहे. परंतु जो कोणी सैतानाकडे जाईल, सैतान त्याला अधोलोकामध्ये घेऊन जाईल, अंधकाराच्या सत्तेत घेऊन जाईल. प्रभू दया कर आमच्यावरती प्रभू. ते भरपुरीचं जीवन आम्हाला लाभू दे, ते शांतीचं जीवन, आशीर्वादाचं जीवन, निरोगी जीवन प्रभू तुझ्या ठाई होतं. जसं नोहाची निवड केलीस, सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये होतात, निरोगी होते. जरी ते एकटे होते परंतु देवा तुझी समक्षता त्यांच्या बरोबर होती. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो की तसंच प्रभू नोहाप्रमाणे आमच्या जीवनात देखील तुझी समक्षता असू दे. आम्हाला जीवन लाभू दे, भरपुरीचं जीवन लाभू दे, निरोगी ठेव आणि परमेश्वरा तुझं गौरव आमच्या जीवनात मिळेल. सर्व सन्मान मान महिमा तुला देतो प्रभू. माझी केलेली प्रार्थना जे चूक झाली असेल त्या चुकीबद्दल देखील मला क्षमा कर आणि परमेश्वरा तुझं गौरव. सर्व सन्मान तुला देते प्रार्थना येशूच्या